थोरले बाजीराव पेशवे यांनी मराठा साम्राज्याच्या विकासासाठी हा शनिवार वाडा पुण्यामध्ये बांधला होता. जवळजवळ 2 वर्ष बांधकामासाठी लागलेला वेळ आणि 7 दिवस हा वाडा जळत होता. हा जो परिसर बघताय तुम्ही, हा पूर्ण परिसर हा शनिवार वाड्याचे जे अवशेष आहेत त्याचा आहे. आणि याच्यावरती जवळजवळ 7 मजले बांधले होते. लाकडी बांधकाम होतं शनिवार वाड्याचं. आणि हा जो पहिला बघताय तुम्ही, हा पाया आहे, दगडी बांधकामाचा पाया, तो फक्त राहिलेला आहे. मराठ्यांनंतर इंग्रजांनी हा शनिवार वाडा ताब्यात घेतला आणि त्याच्यानंतर अचानकपणे एके दिवशी पूर्ण शनिवार वाड्याला आग लागली आणि जवळजवळ 7 दिवस जळत होता. पहिले बाजीराव, जे थोरले बाजीराव म्हणतो, थोरले बाजीराव पेशवे, त्यांना हा वाडा पूर्ण दगडी बांधकामात बांधायचा होता. पण त्यावेळी राज्याच्या पंतप्रधानांना ही परमिशन नव्हती की त्यांचा पूर्ण, म्हणजे किल्ला जसे बांधतात ते फक्त राजश्री छत्रपती घराण्याचे जे राजे आहेत त्यांनाच फक्त परमिशन होती की ते पूर्ण किल्ला त्यांचा किंवा वाडा दगडी बांधकामात बांधू शकतात. मग बाजीरावांना सातारच्या गादीवरून पत्र येते एक दिवशी की ते पूर्ण वाडा त्यांचा दगडी बांधू शकत नाहीत. मग ते पहिला मजला दगडी बांधकाम करतात आणि त्याच्यावरती जे 7 मजले आहेत ते पूर्ण त्यांनी लाकडी बांधकाम केलेलं होतं. तर हा असा 4 एकरात असलेला भव्य वाडा आता तुम्ही पाहू शकताय, त्याचे फक्त काही अवशेषच राहिलेले आहेत. किल्ल्याची तटबंदी आहे. सध्या तुम्ही पाहिलं तर अशा पायऱ्या केलेल्या तटबंदीवरून खाली उतरायला. तुम्ही पायऱ्या वापरून खाली उतरू शकताय.
खिडकी गेट.